खर्च आणि त्याची बिलं त्याचा ताळमेळच जमत नाही. 49,000 कोटी काही संस्थांना दिले. त्या संस्था कोण आहेत, कुठे आहेत, काय आहेत हे काय माहितीच नाही. म्हणजे 50,000चा खर्चाचा आतापताच 50,000 कोटी आहे, आतापताच लागत नाही. त्यामुळे विकासाच्या कामाला पैसा नाही, खर्च करायला पैसा नाही, अशी अवस्था महाराष्ट्र सरकारची झाली आहे. हे आता कॅट स्लॅम स्टेट्स रायझिंग फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे कॅगनी सूचना दिलेली आहे की आर्थिक तणाव महाराष्ट्रात आहे, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. आपल्यावरचं कर्ज भयंकर गतीने वाढतंय, महाराष्ट्रावरचं कर्ज गतीने वाढतंय असं कॅग म्हणतंय, मी नाही म्हणत. कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणतंय, मी नाही म्हणत. हा 22-23चा अहवाल आता बाहेर आलाय आणि तेव्हा त्यांनी सांगितलंय की तुमचा अर्थसंकल्प हा मर्यादित स्वरूपात राहू द्या, तो वास्तववादी राहू द्या. वास्तवाचं भान हरवलेलंच हे सरकार आहे. 50,000 कोटी रुपयाचा जर आता पता लागत नसेल, कुठल्या संस्थांना दिले, कुठे दिले, काय दिले हे जर कळत नसेल, कॅगला कळत नसेल, तर सर्वसामान्य मराठी माणसाला काय कळणार आहे. पण महाराष्ट्राच्या तिजोरीतले 50,000 कोटी मंत्रिमंडळाने आणले नव्हते, ते महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी जनतेच्या खिशातनं गेले होते. हा पैसा काय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला हिमालयातला पाऊस पडला आणि जाऊन चादरीने जमा केला असा पैसा नाही आहे. हा पैसा आमच्या घामाचा पैसा आहे. त्यात पै आणि पैचा हिशोब लागला पाहिजे. 49,000 कोटी रुपयाचा आटापत्ताच लागत नाही. देणे घेणे याचा आटापत्ताच लागत नाही आहे. काम किती जर लिहिलं, बिलं कितीची दिली, काही आतापत्ता लागत नाही. आणि काय त्यांना गंभीरताही नाही असं कॅगचं म्हणणं आहे. हे गंभीर आहे प्रकरण. 50,000 कोटीचा हिशोब न लागणं, या आर्थिक बेशिस्तीबद्दलही कॅगनी ताशेरे ओढलेत. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्या सर्वसामान्यांच्या हातातले 50,000 कोटी रुपये गेले कुठे? कॅगला तुम्ही बेशिस्त आहात असं का म्हणावं लागतंय? वास्तववादी अर्थसंकल्प मांडा असं कॅगला का म्हणावं लागतंय? आम्ही नाही म्हणत आहे. या देशातली अकाउंट्स मधली सर्वात मोठी बॉडी म्हणते. तुमच्या खिशातले पैसे तुम्ही देत नाही हे लक्षात ठेवा. तुमच्या एफडीतनं हे पैसे येत नाही. जे हजार 2,000 कोटी रुपये तुम्ही वाटतात ना आमदारांना, ते कुठनं आणणार आहेत ते सांगा आता, जेव्हा कॅगने हा अहवाल काढलाय. जा तुला दिले 1,000 कोटी, आम्हाला मग दे, जा दिला 100 कोटी. अरे तुमच्या घरातले पैसे काय? हेच कॅगने लिहिलंय. महामंडळांना 50,000 कोटीचा तोटा. ही महामंडळ आहे कुठली? म्हणजे आजकाल तोटा बिटा लाखात यायचा, पण अरे तोटा पण इतक्या करोड देतो की बोलताना पण किती झिरो आहेत हेच कळत नाही. 50,000 कोटी म्हणजे माझ्या गाडीत आता मला बसवून त्या कॉम्प्युटर वगैरे हे करावं लागेल. 50,000 crores इज हाऊ मेनी झिरोज. महाराष्ट्रावरती कॅगने असे ताशेरे ओढलेले 70 वर्षात कधी बघितलेले नाहीत. इतका आक्षेप, गंभीर आक्षेप आणि गंभीर तक्रार कॅगने केली आहे असं 70 वर्षात कधी दिसलेलं नाही. चौसष्ट वर्षात टू बी प्रिसाइज. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आहेत.
शिस्तीच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरत नाही असं देखील म्हटलं जातं. असं असताना हे अशा पद्धतीने बेशिस्त वागणू शकतात. नाही, आता कॅगच म्हणलंय की तुम्ही बेशिस्त वागता, तर त्याला काय करणार ना. असं मला वाटतं की त्यांच्याकडनं शिस्तभंग झाला नसावा. अभी डरता क्या नहीं करता. त्यांच्यावरही जबरदस्ती होत असेल. मोडा शिस्त, काय काळजी करू नका, काय होणार नाही. महाराष्ट्राला जनतेला काय कळत नाही. कॅग वगैरे हे फक्त मुंबईत येतात. मुंबईतल्या जनतेला कॅग कळत असेल. बाकी पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाड्यातल्या ज्या गावातल्या लोकांना काय कळतंय. आपण 50,000 कोटी खाल्ले काय आणि 1,00,000 कोटीचा हिशोब लागला नाही तर काय फरक पडतोय. हे कळत नाही की हे पैसे त्या ग्रामीण जनतेच्या अर्थकरणातच येतात. ते त्यांचे पैसे, घामाचे पैसे तुम्हाला टॅक्स रूपाने देतात, ते लुबाडण्यासाठी देत नाहीत. $50,000 कोटीचा हिशोब लागत नाही. इकडे 50,000 कोटींचा हिशोब लागत नाही, दुसरीकडे कंपन्या देखील तोट्यात आहेत. महाराष्ट्रातले, मुंबईतल्या जे काही रस्ते कॉन्ट्रॅक्टीकरण असेल किंवा अनेक प्रोजेक्ट दिलेले पैसे आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरांचे, त्या कर्मचाऱ्यांचे पैसे गेलेले नाहीत. त्यामुळे काम पगार होत नाहीयेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. त्यांच्या बायकांनी आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. त्या लाडक्या बहिणी नाहीत तुमच्या. लाडक्या बहिणीच्या घरी नवऱ्याचा पगार पाठवायचा नाही, त्याला काय अर्थ आहे. बाकी बिल तर सोडूनच द्या. अजून पुढची 2 वर्ष कॉन्ट्रॅक्टर्सला बिल मिळणार नाही. हे जे तुम्ही दिलेत 1,000 कोटी, दिलेत एवढे कोटी, दिलेत तेवढे कोटी, त्या कोटी रुपयाचा पैसा कोण पाठवणार.